हॅलो, गुड मॉर्निंग. जसं मी लास्ट व्लॉगमध्ये म्हणाली होती की नितीश ऑफिसच्या कामानिमित्त दिल्लीला जाणार आहेत, त्यामुळे आम्ही दोघे आलो आहोत आईकडे. त्यामुळे आज सकाळ झाली आहे आईकडे. अगदी निवांत दोघी उठलो आहोत. सकाळची घाई नाही, आत्र्याची चिडचिड नाही, नितीशसाठी फिशसाठी धावपळ नाही. मला वाटतं आईकडेच आपण मुली या सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकतो. नंतर आंघोळ करून घेतला ब्रेकफास्ट करायला आणि दादा मात्र धावपळ करत होता की मला मात्र व्हिडिओमध्ये घेऊ नकोस बाई. दादा म्हणतो त्याप्रमाणे लाडकी लेक घरी आली होती म्हणून आईने केला होता चिकनचा बेत आणि मला दिलं होतं आळणी पाणी प्यायला. कोणाकोणाला आळणी पाणी आवडतं नक्की कमेंट करून सांगा. तसं तर आईच्या हातात सगळंच जेवण आवडतं, पण काही पदार्थ म्हणतात ना प्रेमाने बनवावे लागतात आणि ते फक्त आईच करू शकते. नंतर सुक्या चिकनच्या कढईकडे जरा डिस्ट्रॅक्ट होऊन म्हटलं जरा आईलाही मदत करावी म्हणून घेतली भाकरी करायला आणि आज मी केल्या होत्या बाजरीच्या भाकरी. नंतर आत्र्यासाठी ज्वारीच्या पिठाची खिमटी केली होती जी अतिशय हेल्दी असते लहान मुलांसाठी आणि वरून जरा तूपही घातलं होता. कोणाकोणाला रेसिपी हवी आहे नक्की कमेंट करून सांगा. नंतर जेवण करून घेतलं आणि मस्त झोपा काढल्या आणि आईता चहा प्यायला. नंतर आमच्या चंगूमंगूला घेऊन गेले होते गार्डनला. या दोघींचं असं आहे ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. भरपूर खेळून झाल्यानंतर दोघींना थोडासा सिरियसनेस आला म्हणून दोघेही बसल्या अभ्यासाला आणि इतकं कॉन्सन्ट्रेशन तर मीही नव्हती केलं कधी. आईकडे आले आहे म्हणून मस्त खाण्यापिण्याचे जाळ चालू होते. त्यात वहिनींनी आणले होते आईस्क्रीम आणि आईस्क्रीम खाऊन संपवला आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.